नमस्कार. कशा आहात? बरे आहात ना? तर शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे 4:30 वाजलेले आहेत आणि आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला. आणि आज तसं सेकंड सॅटर्डे सकाळपासून सुट्टीच आहे. सेकंड सॅटर्डेला सुट्टीच असते. तरी पण घरचं काम होतं आणि बाहेर पण थोडं जायचं होतं. त्यामुळे गार्डनकडे सकाळी काही येणं झालंच नाही. आता संध्याकाळी रोजच्याप्रमाणेच मी आलेली आहे. तर चला तुम्हाला फिरवून दाखवते. रोजचं रोज गार्डनमध्ये काय फरक पडत आहे ते तुम्ही पण सांगा. हे आता फुलं वाळत चाललेली आहेत. तर ह्या फुलाला कुस्करून मी ह्याच्यातच टाकून देते. म्हणजे त्याचे आणि परत मोड येतील, प्लांट्स येतील त्याचे. तर एक लिमिट असतं ना कोणत्याही झाडाची. तर ते लिमिट संपलेली असेल बहुतेक. खूप छान पण एकदम सुंदर सुंदर फुलं बरं यांची यायची, तुम्ही पाहिलेच असाल. आता थोडंसं म्हणजे वाळत चाललेले आहेत ते फुलं. येतात पण जास्त म्हणजे तेवढं टवटवीतपणा नाही त्याच्यामध्ये. आता हे त्या दिवशी लावलेले मिरचीचे रोपं आणि हे पहा, हे तर गार्डनची शोभाच वाढवली या फुलांनी तरी. काय फूल, काय सुंदर! पहा त्याचा रंग बघा आणि त्याची शायनिंग बघा. ते 2 झाडं मी एकसाथ आणलेले होते ना, पॉटमध्ये लावले नंतर इथं आणून. किती छान ना. हे पहा मिरचीचे झाडं पण लागले, आता चिटकले. त्या दिवशी मी लावलेले होते ना, कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात. आणि हे पहा पांढरे जास्वंद किती लागलेले आहे, बापरे! खूपच मस्त ना. 1 2 3 4 आणि इकडे एक 5 आणि तिकडे मागे एक आहे. हां, तिकडे एक आहे. 6 फुलं एक साथ. आणि पहा झाड केवढंसं आहे. असं नाही की झाडी खूप मोठं आहे, पण त्याला ना खत पाणी वेळेवर घातलं ना, खूप छान आपल्याला ते फायदा देतं. म्हणजे किती छान वाटतं ना. गार्डनची शोभा वाढलेली आहे ह्याच्यामुळे सुद्धा. आणि जास्त तुम्ही लाल जास्वंद पाहिला असाल. पण हे आणि हे बघा कनेरीचे आहेत रेड कलरचे. ते पण आता लागायला लागलेले आहेत. इकडं बघा आम्ही गार्डनच्या मागे साईडला जे आहे रोड आहे. रोड साईडला म्हणजे कंपाऊंडला लागून आम्ही आंब्याचं झाड लावलेलं आहे. जाळी पण केलेली आहे त्याला, जनावर वगैरे खाऊ नये म्हणून. जांबाचं पण इथं, पेरूचं पहा हे झाड लागलेलं आहे म्हणजे आपल्या कंपाऊंडच्या बाजूला. आता पेरू पण मस्त लागत आहेत. खूप भरून भरून पेरू लागलेले आहेत आणि टेस्टी टेस्टी आहेत पहा, एकदम गोड. आणि हे आहे कंपाऊंडच्या मधल्या बाजूला आंब्याचं झाड आहे आणि खूप झाडं आहेत म्हणजे. आता हे पहा मी आणखीन तुम्हाला दाखवते झाडं आणि हे फुलाचे. आणि हे पहा शेवंतीचे बी पण आता भार कमी झालेला आहे. हे पहा, हे किती छान काळपट पानं आणि त्याच्यावरही बघा तोर. किती मस्त दिसतंय ना. आलंच नव्हतं अगोदर, नुसतं पानंच यायचे. म्हणलं काय असेल हे, फक्त शोचं असंच असेल. पण नाही, त्याला बघा तोरसुद्धा तिची शोभा वाढवते. आणि हे पहा आता उंच उंच आणि चाललेलं आहे ते दुसरं. त्याच्या मागेसुद्धा खूप छान म्हणजे आता आलेलं आहे. आणि इकडे त्या दिवशी मी टमाट्याचे लावलेले होते, ते पण चिटकले. पहा आता मस्त चिटकलेले आहेत ना. काही नाही आता प्रॉब्लेम. म्हणजे हे पण किती छान वाढत आहे. येत नाही असं वाटत होतं मला, वाळून चाललेलं होतं. आता ह्याचे फुलं कसे लागतील ना ते पण मी तुम्हाला दाखवते. बघत राहा तुम्ही दररोजचे व्हिडिओ. आणि हे पहा भेंडी पण लागत आहे ना आता मस्त. हे पहा छान छान भेंडी लागत आहे. किती थोडंसं भेंडी झालं तर एक भाजी होते ना. आपली मेहनत कुठे वाया गेले नाही. आपल्याला मेहनतीचा फायदा मिळणार म्हणजे मिळणार. कारण माती कशी आहे बघा, काळी काळी भोर माती, मस्त माती आहे. आणि हे पहा इथं मी लावलेली आहे कोथिंबीर. त्या दिवशी लावलेली होती ना, आता ती मस्त आलेली आहे. टमाटरचं झाड एकच आहे तर किती छान हिरवे हिरवे टमाटर लागलेले आहेत. आज मी एक टमाटर तोडलं होतं, कांद्याची पात वगैरे घालून भरीत केलं होतं आणि भाकरी केल्या होत्या. मस्त झालं होतं पहा. काय आपलं म्हणजे गार्डनचं एक घेऊन करणं, त्याच्यात एक वेगळाच आनंद. आता पालक पहा तोडायला आलेला आहे. किती मोठे मोठे पानं झालेले आहेत, बापरे! खूपच मोठे पानं है ना घरचे आपले. म्हणजे ह्याची चवच वेगळी असते पहा तुम्ही काही म्हणा घरच्या भाजीची ना. तर मी आता तोडून घेतेच, घेऊन ठेवते आता घालून प्लॅस्टिकमध्ये, फ्रीजमध्ये किंवा बाहेर जरी ठेवलं ना काही हरकत नाही उद्यापर्यंत. आता मला उद्याच सकाळीच करायचं आहे. आता तर माझं झालेलं आहे स्वयंपाक. आणि संध्याकाळी काय तेवढं टेन्शन नसतं. म्हणजे काही असतं किंवा थोडं बहुत दुसरं काहीतरी करायचं असतं. हे पहा किती मोठे मोठे पानं झालेले आहेत ना, म्हणून ना मेहनत कुठेच जात नाही बघा आपली.
खूप छान वाटतं ना आपल्याला मेहनतीचं फळ मिळायला लागल्यानंतर. तर मी पालक आता तोडून घेते. आणि हे बघा, राजगिरा म्हणजे राजगिरा नाही, तांदूळशाची भाजी जिकडे तिकडे पसरून गेलेली आहे. त्याला कोणीच टाकलं नाही, आपोआप आलेला आहे. आणि जे भाज्या ना आपोआप येतात ना, ते भाज्या आपल्या शरीराला खूप चांगल्या असतात. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. हे कुठेही रोड साईडला कुठेही असतात हे भाज्या असे. आणि अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्याला जास्त बी नसतं, जे वाऱ्यानं उडून वगैरे ते असं येत असतात. ते त्याचं बी तुम्ही शोधलं तर सुद्धा मिळत नाही एकेका भाज्यांचं. पण ते शरीराला खूपच पौष्टिक असतं. आणि हे मी पण तुम्हाला दाखवते. हे पहा, मेथी लावले होतं ना, आलंच नाही व्यवस्थितरित्या. आणि हे पहा, चिक्कू किती दिवस झालं तेवढंच बसलेलं आहे. आणि हे पहा, हे पण सीताफळही लागलेले आहेत. आता हे अद्रक काढते मी. चला, अद्रक काढायची आज बारी आली आहे. तर किती मस्त जमिनीमध्ये अद्रक एकदम असे फणीच्या फणी पहा निघत आहे. किती छान अद्रक झालेलं आहे. एकच तुम्ही खोंब टोबायचं, त्याची फणी निघत असते मध्ये, असं वाढ होत असते त्याची, एकाला एक एकाला एक एकाला एक चिटकून खूप मोठे अद्रकमध्ये जमिनीमध्ये तयार होतात. हे पहा, एवढे अद्रक मी काढलेली आहे आता. आणि त्याला धुवून घेते, मग मी तुम्हाला दाखवते. आणि तेही दाखवते आता थोडंसं म्हणजे कचरा वगैरे काढून घेते, स्वच्छ करते गार्डनला. एकदम छान दिसली पाहिजे ना गार्डन. स्वच्छ केलं की दररोजचे दररोज पत्ते पानं काही पडलेलं असतं ना. आमच्याकडे म्हणजे कचरा कोणी टाकत नाही, फक्त पानं पडतात. म्हणजे सागवानीचं झाड आहे ना कंपाऊंडच्या बाजूला, आणि शेवग्याचे ते लहान लहान पानं पडतात त्याचे, आणि सागवानीचे पानं पडतात. बाकी कचरा काहीच नसतं. आता कसं म्हणजे छतचं काम आहे ना शिल्लक, मग छत घालताना येतात लेबर. आता सध्या लेबर नाहीत 2-4 दिवसापासून. मग ते लेबर आले की गुटख्याचे पॅकेट हे ते प्लॅस्टिक काही पण खाली टाकतात. त्यावेळेस एक एक वेचून आम्हाला घ्यावं लागतं, मग बाजूला टाकावं लागतं. त्यांना काही व्हॅल्यूच नसतं. हे भाजीपाल्याचे त्यांना काहीच किंमत नसतं. आपण एक एक झाडाला लहान मुलासारखं सांभाळतो, पण त्यांना काहीच नसतं. आता हे पहा, मी थोडंसं ना, हे चिमकरा पण इतकं वाढतं ना, ते तोडून टाकते थोडंसं. म्हणजे खूप पसरलेलं आहे. आणि दररोज दररोज काही वरणात आपण घालत नाही, किंवा त्याची वडेही आपल्याला तेवढं करायला वेळ मिळत नाही. होईल तसं केव्हा तरी करत असते, पण त्याची वाढ जास्त आहे. म्हणून मग शरीराला तर खूप छान आहे बरं का चिमकोरा. कधी कधी खाल्लं पाहिजे आपण. आता सगळ्या त्या झाडाला थोडंसं मी आळं करून घेते. आता सध्या ना आमच्याकडे प्रयागराजला खूप जण चाललेत पहा, कुंभमेळ्यामध्ये भाग घेण्यासाठी. खूप इकडचे तरी लोक बसा बांधून चाललेले आहेत. आणि गाड्या आपल्या आपल्या स्वतंत्र करून, कार करून, ट्रेननी खूप खूप लोक चाललेले आहेत पहा. आणि श्रद्धा भक्ती असते, आपण कुणाला काही तसं म्हणायचं नसतं. ज्याला जायचं असतं, जाऊ वाटतं, जावं. तीर्थस्थानाला जाण्यात काही मनाई नसते. पण एवढंच की आपण लहान मुलं, म्हातारे, हे ते वय बघून आपण गेलं पाहिजे. लहान मुलांना तर तशा ठिकाणी अजिबात घेऊन जाऊ नये, आणि म्हाताऱ्यालासुद्धा घेऊन जाऊ नये जे एज झालेलं आहे. खरं म्हटलं तर काय म्हणजे आपलं घरच एक फार मोठं भयंकर तीर्थस्थान असतं. घरापेक्षा मोठं तीर्थस्थान कुठंच नसतं. आणि सांगितलेलं आहे ना शास्त्रामध्ये, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बसून तुम्ही जर देवाला स्मरण केलात तर तिथं तुम्हाला देव पावणार. अशी वेगळी काही असं स्पेशल असं काहीतरी खास अशी जागा नाही देवाला पावण्यासाठी किंवा प्रसन्न करण्यासाठी. तुम्ही कुठेही बसा, स्मशानभूमीमध्ये सुद्धा बसून तुम्ही देवाला स्मरण केलात तर ते तुम्हाला प्रार्थना ती देवाला तुमची पोहोचते. मग घर तर सगळ्यात मोठं स्वर्ग आहे सगळ्यांसाठी. पहा, तुम्ही कितीही तुम्ही बाहेर राहा, शेवटी आपल्याला आपली धाव घराकडेच असते. घरात आपल्या आपल्या आल्यानंतरच आपल्याला सुख, समाधान, शांती भेटते, विश्राम करायला एक जागा भेटते. तुम्ही घराच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही जावा दुनियामध्ये, तुम्हाला कधीच शांती भेटत नाही. म्हणून म्हणतात ना, घर हे सगळ्यात मोठं तीर्थस्थान आहे. आणि ज्याच्या घरी आई वडील आहेत जे एज्ड, ते सगळ्यात मोठे देवता आहेत. ते देव आहेत, ते ईश्वर आहेत आपल्यासाठी. आपण त्यांना किंमत करत नाही, त्यांचा आदर करत नाही, त्यांना खाल्लं पिलं का म्हणून विचारत नाही, पण देव 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 करत आपण फिरायला लागलो, ते पण चुकीचं आहे. जावा तुम्ही, नाही असं नाही, पण घराला घरपण, घराला स्वर्ग, घराला सर्व काही तीर्थस्थान मानून आपण चाललं पाहिजे. तर असं आहे. पहा, तिथं कुंभमेळ्यामध्ये हजारो लोक यायला लागलेत.
आणि किती चंगराचंगरीमध्ये किती लोक मेलेसुद्धा, किती लोकांचं नुकसान झालं. आता ते भरपाई कोणी करून देईल का? तर हे पहा, मी भाजी हे सकाळी मी काढलेली होते. हे भाजी मी वरणात टाकणार आहे आज. आणि हे शेंगा पण शेवग्याच्या पहा एवढ्या सगळ्या निघाल्या सकाळी आणि ह्याची भाजी आज करणार आहे. तर पाणी घालायचं माझं झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? पहा, एवढा अद्रक आणि एवढं पालक आज भेटलेलं आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.